सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून हिंदू मुस्लिम वाद पेटवण्याचा डाव शिजत असतो। सध्याच्या परिस्थितीत विकासाचे मुद्दे सोडून हिंदू मुस्लिम हा मुद्दा केंद्रस्थानी येतो आणि यातून अनेक वाद निर्माण होतात। राज्यात आपण गेल्या काही दिवसांतली वक्तव्य पाहिली तर त्यामधून असंच काहीसं आपल्याला दिसून येतं। पण आता पुण्यामध्ये एक घटना अशी घडली की त्या घटनेनं एक नवा आदर्श निर्माण केलाय। काही चुकीचं घडलं, गुन्हे घडले की त्यावर सगळेच बोलतात, पण समाजातील काही चांगल्या बाजूंवर बोलणं देखील तितकंच आवश्यक आहे। त्याच हेतूने पुण्यात जे घडले म्हणजे एका मुस्लिम माणसानं एका हिंदू आणि त्यातल्या त्यात एका ब्राह्मण व्यक्तीचा अंत्यविधी केलाय। त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय, ज्याची चर्चा आता राज्यभरात सुरू झाली। आता नेमका हा प्रसंग काय होता या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी। पुण्यातल्या रास्तापेठ या ठिकाणी सुधीर किंकळे आणि जयश्री किंकळे हे दोघं बहीण भाऊ एकत्रच राहत होते। भावाचं वय साधारण 70च्या आसपास होतं। दुर्दैवानं त्यांचा मृत्यू झाला। घरात दुसरं कोणीही नसल्यामुळं बहीण म्हणजे जयश्री किंकळे ह्या घाबरल्या। अशा वेळी नेमकं काय करावं हे साहजिकच त्यांना कळत नव्हतं। आजूबाजूच्या शेजाऱ्यांनाही बातमी कळाली, पण आता करायचं काय हा त्यांच्या समोरही मोठा प्रश्नच होता। ही बातमी शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहत असलेल्या उल्का साठे यांच्यापर्यंत पोहोचली। उल्का साठे यांनी मदत करण्याच्या हेतून ही सगळी अडचण त्यांच्या पतींना म्हणजेच मायकल साठेंना सांगितली। आता घरात कोणी करता पुरुष नाही, अंत्यविधी तर करावाच लागेल। मग आता हा अंत्यविधी करणार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं समाधान मायकल साठे यांना एकाच व्यक्तीकडून अपेक्षित होतं। ती व्यक्ती म्हणजे जावेद खान। कारण जावेद हे आपल्या उम्मत या संस्थेच्या माध्यमातून सर्वधर्मीयांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेत असतात। कोरोनाच्या काळात देखील त्यांनी केलेल्या कामाची चर्चा होत असते। त्यामुळे मायकल साठे यांनी तात्काळ जावेद खान यांना कॉल केला, त्यांना घडलेली सगळी गोष्ट सांगितली। अर्थात रमजानचा महिना सुरू आहे, विशेष म्हणजे ईद अगदी 2 दिवसावर आली। म्हणजेच रमजानचा शेवटचा हा काळ मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्वाचा आणि पवित्र समजला जातो। त्यातल्या त्यात ही गोष्ट त्यांना कळाली संध्याकाळी, आणि संध्याकाळ म्हटल्यावर सगळे काम सोडून मुस्लिम बांधव प्रार्थना करतात। पण याच वेळात साठेंचा फोन आल्यानंतर एका क्षणाचाही विलंब न करता एकीकडे देव प्रार्थना आणि दुसरीकडे माणुसकी, या दोन्हीमध्ये जावेद यांनी निवडली ती माणुसकी। जावेद यांनी थेट ससून रुग्णालय गाठलं। तिथं जयश्री किंकळे आणि पोलीस हवालदार होळकर यांना ते भेटले। तेव्हा पंचनामा सुरू होता आणि संध्याकाळ होणार होती। त्यांनी चौकशी केली, पण मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती। आधीच सूर्य मावळतीला गेलेला जावेद यांनी अंत्यविधी करण्याची तयारी दाखवली, पण मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या बहिणीनं जावेदला सांगितलं की आम्ही ब्राह्मण आहोत, आमच्यात सूर्यास्तानंतर अंत्यविधी करत नाहीत, कृपया सूर्योदय झाल्यानंतर हा अंत्यविधी करता येईल का। त्यांची अडचण आणि डोळ्यातलं पाणी पाहून जावेद काहीच बोलू शकले नाही। पण आता जावेद पुढं पुन्हा तसाच प्रश्न उभा राहिला, कारण रमजान मध्ये सकाळ देखील तितकीच महत्वाची असते। सकाळी अंत्यविधी करणं म्हणजेच सकाळची नमाज सोडावी लागणार होती। पण तिथंही जावेद यांनी काही कारण न देता, दुसरा पर्याय न सुचवता स्वतः तयार झाले आणि पुन्हा धर्माच्या आधी माणुसकीला निवडलं। दुसऱ्या दिवशी सकाळी या मुस्लिम व्यक्तीनं एका ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीचा अंत्यविधी पूर्णपणे हिंदू विधीनुसार केला। मृताच्या नातेवाईकांना ही गोष्ट माहिती झाली। नंतर तेही अंत्यविधीसाठी सकाळी पोहोचले आणि तिथे गेल्यावर एक मुस्लिम माणूस हा विधी आपुलकीने करतोय, मनातून करतोय हे पाहून त्यांनीही समाधान व्यक्त केलं। हिंदू मुस्लिम असं काहीच नसतं, हे वाद काही लोकच निर्माण करतात। खरं तर सगळी माणसं देवाचीच देणगी आहेत। माझ्या अशा अडचणीच्या काळात मुस्लिम बांधवांना मला केलेली मदत ही माझ्या नेहमी स्मरणात राहील, अशा आशयाचं मत जयश्री किंकळे यांनी व्यक्त केले। दुसरीकडे मायकल साठे ज्यांनी हे सगळे घडवून आणले ते ख्रिश्चन आहेत। त्यांचाही सध्या उपवासाचा काळ सुरू आहे, तरी त्यांनी पुढाकार घेऊन हा अंत्यविधी केला आणि हे करण्याचं भाग्य त्यांना लाभलं म्हणून ते स्वतःला धन्य समजतात। विशेष म्हणजे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी देखील या घटनेचे कौतुक केले। एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात काही जण हिंदू मुस्लिम करत असतात, तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या हिंदू मुस्लिम नागरिक एकोप्याने राहत असतो, एकमेकांच्या अडचणीत सहभागी होतो आणि आपल्या कामातून मदतीतून तो त्या राजकारण्यांना उत्तर देतो। हेच सांगणारी घटना आहे। अर्थात या घटनेची सगळीकडे चर्चा सुरू व्हायला लागली। सुषमा अंधारे यांनी देखील या घटनेसंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे। अर्थात पक्ष कोणताही असो, नेता कोणताही असो, पण हिंदू मुस्लिम मुद्द्यावरून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणं हे चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या दिशाभूलीत आपण स्वतःला फसवून घेतो, ही सगळ्यात मोठी चूक आहे। अर्थात हे एक उदाहरण असेल, पण पुढे न आलेली अशी कित्येक उदाहरणं असतील जिथे हिंदू मुस्लिम
हे एकोप्याने राहतात, एकमेकांची मदत करून समाजास पुढे आदर्श निर्माण करतात. आता तुमच्या आजूबाजूला अशीच काही उदाहरणं असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.